हॅलो नमस्कार, मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला माझं रविवारचं रुटीन दाखवणार आहे। आज आहे रविवार, संडे। तर झालं असं की सकाळी सकाळी भाजीला काहीच नव्हतं आणि रविवारचा जो आयटम असतो जेवणाचा तो फिक्सच असतो, पण मग रोजच्यासाठी भाजीपाला काही आणलाच नव्हता। आज काही जमलंच नाही जायला, तर मग ऑनलाईन झेप्टोवरून हा भाजीपाला मागवला। तर परवडतो भाजीपाला स्टार्टिंगला, तर त्याच्यावरती डिस्काउंट असतंच आणि इतर वेळी सुद्धा डिस्काउंट असतं। तर इतका सगळा भाजीपाला मी ऑनलाईन मागवला। अशा पॅकिंगमध्ये आपल्याला भाजीपाला घरी येतो आणि खूप असा फ्रेश भाजीपाला असतो, एकदम काही खराब नसतो त्यामध्ये। तर कधी कधी आम्ही भाजीपाला हा ऑनलाईनच मागवतो। त्यानंतर बघा, आता जो भाजीपाला आलेला होता तर शिवांशचं चाललं होतं की मी फ्रीजमध्ये माझ्या हाताने भाजीपाला ठेवतो। तर आपलं बघितलं की मुलांना पण तसंच करायचं असतं। तर सकाळी सकाळी ना शिवांश माझं डेली बघतो की मी फ्रीजमध्ये जसं भाजी ऑर्गनाईज करते ना, तर त्याचं चाललं होतं की मी आज माझ्या हाताने भाजीपाला ठेवून दाखवतो सर्वांना। तर ठीक आहे म्हटलं, तुझ्या हाताने भाजीपाला ठेव। तर बघा, आता त्याचं चाललं होतं एकीकडे कसं व्यवस्थित भाजीपाला ठेवण्याचं काम चाललेलं होतं आणि मुलांना आपलं बघूनच शिकायचं असतं। तर माझा मुलगा पण माझं बघून शिकतो। घरामध्ये भरपूर अशी काही गोष्टी आहेत, त्यालासुद्धा माझं बघून स्वच्छता ठेवायची सवय लागलेली आहे, कारण कुठे काही पडलेलं असलं ना तर व्यवस्थित तो आवरून ठेवतो। तर चला आता किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आता एकीकडे आता छान आता उडदाचं वरण बनवायचं होतं। तर उडदाच्या डाळीचं वरण असतं ना, ते रविवारच्या दिवशी आमच्याकडे फिक्स असतं आणि खूप छान लागतं उडदाचं वरण। एनी टाईम आमच्याकडे वर्षभर आम्ही उडदाचं वरण बनवतो, तर छान असतं। हिवाळ्यामध्ये तर उडदाचं वरण खाल्लेलं खूप छान असतं। थंडीमध्ये डाळीचं वरण खूप पौष्टिक असतं आणि थंडीमध्ये वरण जास्त शक्यतो खातात। आम्ही तर दर रविवारी फिक्स बनवतोच। पण चला आता उडदाच्या डाळीचं वरण लावायचं होतं। त्या अगोदर उडदाच्या डाळीमध्ये मी काय काय घेते ना, तर काळी उडदाची डाळ घेते, तुरीची डाळ घेते, हरभऱ्याची डाळ टाकते थोडीशी, सगळ्या मिक्स डाळी घेते आणि मग त्यानंतर आहे ना असं मिक्स करून उडदाच्या डाळीचं वरण खूप छान लागतं। आणि आता एकीकडे इंद्रायणी तांदूळ आणलेले होते, तर इंद्रायणी तांदूळाचाच भात लावणार होते। तर इंद्रायणी तांदूळासाठी जे पाणी असतं ना ते कमीच घ्यायचं असतं, कारण तांदूळ हे चिकट भात असतो ना जो इंद्रायणीचा, तो चिकटच चांगला लागतो, त्यामुळे मग पाणी कमी घ्यायचं असतं। तर इंद्रायणी तांदूळ आणि जिरा राईस माझ्याकडे दोन्ही हे भात म्हणजे हे तांदूळ माझ्याकडे फिक्स असतात। तर आता सकाळी कसं असतं ना की भात मी एकटीच खाते, मला पोळी वगैरे वरणासोबत पोळी वगैरे खायला आवडत नाही। मला उडदाचं वरण भातासोबतच आवडतं, मी रविवारच्या दिवशी पोळी वगैरे खात नाही। तर आता बघा, एकीकडे जे काही हे जे बिस्किट आहे ना यावरती क्रीम असते, तर हे बिस्किट लहानपणी आम्ही खूप खायचो, आम्हाला खूप म्हणजे खूप आवडायचे। आम्ही आमच्या गल्लीमध्ये हे जागोजागी अशी दुकानं होते ना छोटे छोटे, तर आम्ही तिथून आणून रोज डेली हे बिस्किटं खायचो। खूप छान लागतात हे क्रीमचे बिस्किटं। तर शिवांशसाठी आणलेले होते, तर ते बघून मला खूप लहानपणीची आठवण आली होती। तर खूप छान वाटायचं, लहानपणीचे ते दिवसच वेगळे होते। आणि चला आता परत लगेच स्वयंपाकाला लागले। एका साईडला शिवांशला सांग बिस्किटं खायला दिले, कारण खूप त्रास देत होता। त्याला म्हटलं तू हे बिस्किट खा तोपर्यंत आणि मी तोपर्यंत जेवण बनवते। तर आता एकीकडे डाळ आणि तांदूळ छान असे धुवून घेते, कारण जरी स्वच्छच असले तरीसुद्धा मी असं 3-4 पाण्याने छान धुवून घेते। त्यावरती काही पावडर वगैरे असेल किंवा किडे वगैरे असतील तर छान असे धुवून घेते निवडून वगैरे। त्यानंतर बघा, आता कुकर मी हे नेहमी मोठंच कुकर वापरते। जर खिचडी वगैरे बनवायचं असेल शॉर्टकट आयटम तर छोटा कुकर वापरते। आता हे डाळ वगैरे छान असं धुवून घेतलेली आहे। धुवायसाठी मी हे नळाचंच पाणी घेते, पण जे जेवणासाठी पाणी लागतं ना ते फिल्टरमधूनच घेत असते, कारण टाकीमध्ये कधी किती दिवसाचं पाणी साचलेलं असतं, त्यामुळे मग मी प्यायसाठी आणि जेवणासाठी हेच वरचंच फिल्टरचंच पाणी वापरते। त्यानंतर बघा, मीठ टाकायचं होतं, तर मीठ चुकून माझ्याकडनं उडदाच्या डाळीमध्येच टाकणार होते, तर लक्षात आलं। मग भातामध्ये छान असं मीठ घातलं आणि हे प्लेट मी नेहमीच ठेवते, कारण जे काही वाफेचं पाणी असतं ना सगळं भातामध्ये किंवा डाळीमध्ये जे काय असेल लावलेलं त्यामध्ये सांडतं आणि मग डाळ वगैरे भात काळा पडतो। त्यामुळे छान असं प्लेट ठेवते आणि कुकरच्या छान अशा 5-6 शिट्ट्या करून घेते।
एकीकडे छान कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं चला आता रिकामा वेळ आहे तर फोडणी द्यायचं काम चालू करूया. आता फोडणी द्यायची होती, त्यासाठी मला आलं लागणार होतं, कोथिंबीर, त्यानंतर मिरच्या, खोबरं आणि थोडीशी जिरे घालणार होते आणि लसूण, ह्या गोष्टी मला लागणार होत्या. तर आता व्हिडिओच्या नादामध्ये काही गोष्टी अशा असतात ना जे की विसरून जातो. तर आता माझ्यासोबत तसंच झालं. मला आत्ता व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं की मी फोडणीसाठी लसूण घेतलाच नव्हता आणि मला काही वरणामध्ये समजून आलंच नाही. वरण ॲज इट इज तसंच लागलं, पण लसणाने छान चव लागते, पण मी लसूण घ्यायचंच विसरून गेली होती. तर माझ्या आत्ता लक्षात आलं लसणाचं. त्यानंतर बघा आता जे काही फोडणीसाठी होतं तितकं घेतलं. खोबऱ्याची छान बारीक खाप करून घेतल्या, कारण मिक्सरमध्ये वाटण करायचं होतं त्यामुळे. आणि ज्या मिरच्या होत्या ना त्या लवंगी नव्हत्या, जाड मिरच्या होत्या, त्यामुळे मग थोड्या मिरच्या जास्तच घेतल्या, कारण ह्या काही मिरच्या तिखट नसतात त्यामुळे. आणि लसूण कसं काय विसरली पहिल्यांदा मला काही लक्षातच आलं नाही. आत्ता समजते की लसूण मी विसरलेली होते. तर वरण तर माझं छानच झालं होतं, पण मग विसरून गेली होती लसणाचं. त्यानंतर थोडी जिरे घालायची. जिरे हे मी वाटणामध्येच घालते, फोडणीसाठी मग फक्त मोहरी घालते. तर आता छान असं वाटण करून घेते. आता वाटण करून घेतलं. वाटण करताना हे थोडंसं जाडसरच ठेवते, छान लागतं असं सगळं थोडं थोडं असं जाड असलं ना तर फोडणीचं वरण खूप छान लागतं. त्यानंतर मिक्सर लगेचच जागेवर ठेवते. ते काही खरगटं वगैरे किंवा फोडणी देताना काही जर सांडलं ना लगेचच असं उचलून व्यवस्थित पुसून व्यवस्थित ठेवते जागेवरती, कारण एक काम ओट्यावरचा पसारा मला रिकामा करायचा असतो. वेळेत काम करताना जर आपण एकीकडे स्वयंपाक करताना कामाकडे सुद्धा लक्ष दिलं ना तर आपलं काम झटपट होतं आणि लवकर नंतर मग डीप क्लिनिंग करण्याची वेळ नाही. आणि जेवण झालं ना खूप ओट्यावरचा पसारा बघून तर मग तर अजून कंटाळा येतो, आळस येतो त्यामुळे. तर आता छान कणिक मळायला घेतलं. कणिक मळताना छान चाळूनच घेत असते. त्यामध्ये बारीक काही आळे वगैरे किडे वगैरे जर काय असतील, बारीक गव्हाचे गहू वगैरे असतील तर असे चाळून घेतलं ना तर त्यामध्ये छान असं कणिक छान असं बारीक मळल्या जातं आणि पोळ्या वगैरे छान अशा नरम आणि फुसफुशीत फुलतात त्यामुळे. तर आता छान कणिक मळून घेतलं. त्या व्हिडिओ थोडीशीच फास्ट केलेली आहे, कारण व्हिडिओ लॉंग व्हायला नको त्यामुळे. आणि पीठ मळून घेतलं आणि रात्रीचं जे पीठ उरलेलं होतं ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर ते सुद्धा आता छान परत एकदा मळून घेतलं आणि असं पीठ मळून ठेवलं. त्यानंतर बघा ओट्यावरचा जो काही इतका पसारा होता ना, जे काही सांडलेलं होतं आपलं पिठाचं वगैरे किंवा मिठाचं, जे काही खरगटं, जे काही भाजीचं, सगळं असं छान पुसून घेतलं. किचन ओटा असं स्वच्छ करून जेव्हा आपण पोळ्या वगैरे किंवा क्लीन करून जेव्हा वापरतो ना तर छान असं स्वयंपाकसुद्धा करायचा मूड लागतो. आणि किचन ओटा असा मेसी असेल ना तर खूप घाणेरडापणा वाटतो आणि स्वच्छता जितकी आपण ठेवू ना तर चांगलं वाटतं मला. तर आता किचन ओटा छान असा पुसून घेतला. आता करायच्या होत्या पोळ्या. तर पोळ्या करायच्या अगोदर छान पीठ 15 मिनटं तसंच ठेवलं भिजवत आणि भिजून झाल्यानंतर छान असं आता तवा ठेवला. तवा गरम होईपर्यंत छान एकीकडे छान गरमागरम पोळ्या बनवून घेणार होते. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या. फोडणी द्यायची होती फक्त, उरलेलं फक्त म्हणजे पोळ्या आणि फोडणी द्यायची होती. भात तर झालेलाच होता. आता पोळ्या करून घेते आता झटपट. रोजच्या पोळ्या फिक्स असतात, 2-2, 3-3च पोळ्या आमच्या घरामध्ये शक्यतो खातात. मी 1.5 किंवा 2 पोळी खाते आणि मिस्टरांच्या पण 3 किंवा 3.5 अशी पोळी खातात. शिवांशी पण 1-1.5 पोळी असते, त्यामुळे मग मी काही मोजून मापूनच जेवण बनवते. नंतरून ते अन्न फेकायचं किंवा मग तसंच ठेवायचं फ्रीजमध्ये किंवा मग मापात स्वयंपाक मी बनवते. काही वाया जाऊन देत नाही आणि शिल्लक जर असले तर पीठच असतं, बाकी तर भाजी वगैरे माझी काही उरतच नाही. तर आता छान आता पोळ्या करून घेते झटपट सगळ्यांच्या.
आमच्याकडे तर संडेचं असं वरण हे फिक्स असतं आणि कसं आहे ना कधीतरी म्हणजे डाळ पण आपले कडधान्यसुद्धा आपल्या पोटात गेलं पाहिजे, तर छान असं हे वरणच करते कधीतरी रविवारचं. आणि आता सकाळी सकाळी जेव्हा उठले ना तर आंघोळ वगैरेच केली. सगळ्यात आधी शिवांशला रेडी केलं, सकाळचं काय चहा वगैरे होता आवरून घेतलं, बाथरूम वगैरे क्लिनिंग केली, सकाळची कपडे वगैरे पडलेले होते बाथरूममध्ये ते सगळे स्वच्छ धुवून घेतले. कारण एकदा की नंतर जेवणानंतर आळस आला ना कपडे वगैरे तसेच पडतात आणि नंतर मग खूप जीवावर येतं आणि तसंच दुसऱ्या दिवशीपर्यंत कपडे माझे तसेच राहतात. म्हटलं चला आज सगळं बाथरूम क्लीनच करून घेऊया. आता पोळ्या करून झाल्या, छान पोळ्या करून घेतल्यानंतर ओट्यावरचं जे काही पीठ वगैरे सांडलेलं होतं ना तर असं कपडा वगैरे टाकला ना तर पोळ्या पोलपट लाटणं काही हालत नाही, पोळ्या व्यवस्थित येतात. आणि मग जे काही पिठाचं मिठाचं सांडलेलं असेल ना तर याचं कपड्यावरतीच सांडतं. मग असं पुसताना बघा तुम्ही बघू शकतात किचन ओट्यावरती काहीच पसारा झालेला नाही, अगदी वरच्यावर मी पुसून घेतलं. आणि जे काही उरलेलं पीठ होतं ना तर हे मी असं वाटीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते, पॅक करून झाकण लावायचं, कारण पीठ लवकर काळं पडतं आणि कडक होतं फ्रीजमध्ये, त्यामुळे तेल लावायचं थोडंसं, असं झाकण लावून ठेवायचं फ्रीजमध्ये, तसल्या तसं राहतं. त्यानंतर आता छान पोळ्या करून घेतल्या. पोळ्या थोडा वेळ मी ताटामध्येच ठेवते आणि मग नंतर प्लॅस्टिकच्या जाळीमध्ये ठेवते वाफ जाण्यासाठी. आणि आता छान पोळ्या वगैरे करून घेतल्या. आता फोडणी द्यायची होती तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या, पण वाफ काही भरली, वाफ थोडी थोडी येतच होती तर वाफ काढून घेतली. तर आता छान भात माझा चिकट जसा असतो नेंद्रणीचा तसा भात रेडी झालेला होता. आता पोळ्या करून झाल्या होत्या, फक्त फोडणी द्यायची होती. गरमागरम फोडणी दिली की लगेचच आम्ही जेवायला बसणार होतो. तर आता डाळ ही मी अख्खीच ठेवते, घासटून घेत नाही. जशी तुरीची डाळ आपण रवीने घासतो तशी बारीक करून घेत नाही, ही डाळ मी अख्खीच ठेवते. खूप छान लागते. डाळी अशा जेव्हा खातो ना त्यावेळेस वरण खूप छान लागतं. आणि कोण कोण माझ्यासारखंच वरण बनवतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आता गॅस बघू शकतात, गॅस खूप खराब झालेला होता. गॅसवरचे जे बर्नर्स, ज्या प्लेट्स होत्या ना खूप जळालेल्या होत्या. तर आता गॅस मला आवरायचाच आहे, डीप क्लिनिंग करायची आहे. दिवाळीचं ओटा मला म्हणजे दिवाळी आलेली आहे, ओट्याची साफसफाई करायचीच आहे, डीप क्लिनिंग करायची होती. त्यामुळे म्हटलं चला आता नंतरच करूया. आता फोडणी द्यायला घेतली आणि फोडणी देताना छान असं तेल गरम होऊन दिलं. त्यानंतर हिंग, हळद, मोहरी घातली, तेजपान घालायचं. मी तर नेहमी तेजपानच घालते, कढीपत्ता असेल तर घालू शकतात, पण मी तेजपान घालते. आणि आता जे वाटण केलेलं होतं ते छान असं फोडणी करायला घेतली. आणि कसं आहे ना फोडणी देताना ना डाळ अख्खीच घेते आणि पाणी वगैरे थोडंच घालते. कसं आहे ना जास्त पातळ वरण मला आवडत नाही, त्यामुळे. रविवारच्या दिवशी आमच्या इथे फक्त म्हणजे उडदाचं वरण किंवा पोटभर सकाळी जेवण झालं ना तर संध्याकाळी आमचं काही असं नसतं फिक्स का पोटभर भाजी पोळीच पाहिजे, काहीतरी असं चटपट किंवा असं वरच्यावर म्हणजे सोपा साधा आयटम जो असतो ना तो आम्ही बनवतो. तर संध्याकाळी आम्ही काही इतकं शक्यतो आम्हाला रविवारची भूक नसते. क्वचित गेलो तर आम्ही बाहेर देखील जातो, त्यामुळे बाहेरचं काही खाणं वगैरे होतं, त्यामुळे मग संध्याकाळी माझा जेवणाचा ताण नसतो. आता सकाळीच आम्ही पोटभर जेवून घेतो. आता जेवणाचं ताट वगैरे पुढे आणून ठेवत होते, कारण आता जेवताना कसं आहे ना TV लागतोच कंटिन्यू. आता बिग बॉस चालू होतं इथे, थोड्यावरती बिग बॉस चालू असतं, नंतर शिवांश जेवायला बसला की त्याला कार्टून बघायचं असतं. तर त्यानंतर अगोदर म्हटलं चला सगळं सामान पुढे आणून ठेवूया. सगळं जेवणाचे ताटं वगैरे पुढे आणून ठेवले, सगळं ग्लास वगैरे सगळं असं पुढे एकदा आणून ठेवलं ना तर डबल उठावं लागत नाही जेवताना. आता वरणाला छान फोडणी दिली, वरण छान उकळलं होतं. आता आम्ही मस्त जेवायला बसणार होतो. जेवण झालं की मग माझा जे काही ओट्यावरची भांडे ते क्लीन करून घेणार होते. आणि त्यानंतर आम्हाला संध्याकाळी जर कुठे बाहेर जायचं असेल तर त्याचा प्लॅनिंग असतो, त्यामुळे
तर चला, आता असा होता आजचा रुटीन. कसा वाटला कमेंट नक्कीच करा. भेटते, बाय.